रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत। पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर नागरिक, मतदार आणि उमेदवारांच्या सोयीसाठी पीएमसी वोटर सर्च हे नवीन निवडणूक पोर्टल विकसित करण्यात आले आहे। या पोर्टलचे आज माननीय महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम यांच्या हस्ते औपचारिक अनावरण करण्यात आले। या पोर्टलद्वारे मतदार यादी संबंधित सर्व आवश्यक माहिती वेळेवर पारदर्शकपणे एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे। यासोबतच निवडणूक प्रक्रियेतील माहितीच्या प्रचारासाठी तयार केलेला कम्युनिकेशन प्लॅन देखील या प्रसंगी अनावरण करण्यात आला। या सोहळ्यास माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री ओमप्रकाश दिवटे, माननीय आयुक्त निवडणूक श्री प्रसाद काटकर, माननीय रवी पवार कर आकारणी व कर संकलन प्रमुख, माननीय विजय थोरात उपायुक्त सामान्य प्रशासन, माननीय निखिल मोरे उपायुक्त परिमंडळ क्रमांक 5, माननीय तुषार बाबर उपायुक्त माहिती व जनसंपर्क विभाग यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। एकत्रित आपण असं समजा की आपलं मतदान करण्यासाठी टोटल 30,000 पेक्षा जास्त लोक आणि जर आपण सगळी अधिकाऱ्यांची संख्या धरली तर जवळपास 30,000 आपण बोलू शकतो की 30,000 लोकांची निश्चित केवळ वोट करण्यासाठी मतदान सगळी एक नांबव 30,000 लोकांचं ट्रेनिंग आणि त्यांचं सगळे व्यवस्था करणे बाकी सगळी गोष्टी ज्या इथे बाकी जो आहे पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025ची आपण 2025 म्हणतो कारण तेव्हा नोटिफिकेशन कार्यवाही सुलभतेने व विकसित पद्धतीने पार पाडण्याकरिता स्थापन करण्यात 31 निवडणूक व्यवस्थापन कक्ष केलेला आहे। बेसिकली याच्यामध्ये सगळे येणार आहेत, आचारसंहिता असेल किंवा निवडणूक खर्च सुलभन असेल किंवा पेड न्यूज किंवा MCMC खूप सारे याच्यामध्ये कक्ष आहेत। एकूण जे आहे उमेदवार निवडणूक खर्च सगळ्यांच्या समक्ष तो दाबून ती मतदान प्रक्रिया पूर्ण करतो। म्हणजे ज्यानं दाबलंय तो गेल्यानंतर पुन्हा हे पूर्ण करणार का? नाही ज्याला 3 दाबलेल्या त्याच्यात बदल करता येत नाही। एक नोटा द्यायचा राहिला, हा एक शेवटचं जे राहिलं तिथं ते नोटाचं बटन सगळ्यांच्या समक्ष दाबलं जातं। कंपल्सरी नोटाच का? नाही 2 राहिले तरी 2 राहिलेले कंपल्सरी नोटा दाबा। हा नोटाला देणार ना, फक्त उमेदवाराला कसं देते सगळ्या प्रतिनिधींच्या समक्ष द्यायचंय, प्रतिनिधींच्या समक्ष द्यायचं। दुसरा एक प्रश्न नोटा कसं? अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं YouTube चॅनल रणरागिणी न्यूज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।